मी मुरारी चिकोडे, चिकोडे बिल्डिंग मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रिप्रेझेंट करतो. माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते दाखवतो. जास्तीत जास्त प्रोडक्ट आहेत, जास्त कंपन्या आहेत. नेक्स्ट स्लाइड. PDF आहे. TMT बार्स मध्ये आमच्याकडे एवढ्या कंपन्या आहेत जे सेल स्क्वेअर, JSW ह्या प्रायमरी कंपन्या आहेत. JSW निओ स्टील, कामधेनू, आयकॉन, शिर्डी, मेघना, टाटा स्टील, पोलाद आणि जिंदाल ह्या सेकंडरी कंपन्यांमध्ये जालना, गोवा आणि पुणे, मुंबई जेवढ्या रोलिंग मिल्स आहेत त्याचं आपण काम करतो. नेक्स्ट स्लाइड. तसे रूफिंग शीट्समध्ये आपण टाटा ड्युरेशन, टाटा इन्फिनिया, टाटा सॅटिन, JSW कलरॉन, जिंदाल कलरॉन, स्पॅनिश स्टाईल, लायनर शीट्स, SR शीट, GC शीट्स ह्या सगळ्या शीट्समध्ये पण आपण काम करतो. ह्या सगळ्या कंपन्यांची डीलरशिप आहे. ArcelorMittal कंपनीची ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून आपण काम करतो कोटिंग शीटमध्ये. कोल्हापूर, पश्चिम कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आपल्याकडे आहे पूर्ण डिस्ट्रीब्युशनसाठी. नेक्स्ट स्लाइड. तसंच मुनियर कॉन्क्रीट टाईल्स केरळच्या डिझाईनमध्ये हे आपण सिंधुदुर्गपर्यंत आपल्याकडे डीलरशिप आहे. आपण तेवढं काम करतो. कॉन्क्रीट टाईल्समध्ये सिमेंटच्या टाईल्स आहेत त्या. नेक्स्ट स्लाइड. ह्याच्यामध्ये 12 कलर्स पण आहेत. पाईपमध्ये MS पाईप आणि गॅल्वन पाईपमध्ये टाटा स्ट्रक्चरा, टाटा ट्यूब्स, अपोलो पाईप आणि इस्कॉन ह्या 4 कंपनीच्या ॲज अ डीलरशिप आहे आपल्याकडे. टाटा स्ट्रक्चराचं डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो आपण 5 तालुक्यांचं. नेक्स्ट स्लाइड. स्ट्रक्चर मटेरियलमध्ये MS I-beam, MS C चॅनल्स, MS अँगल्स, MS स्क्वेअर बार, राऊंड बार आणि MS फ्लॅट्स ह्यामध्ये पण आपण काम करतो. सेकंडरी आणि प्रायमरी दोन्ही कंपन्यांमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. नेक्स्ट स्लाइड. प्लंबिंग मटेरियलमध्ये सुप्रीम आणि ॲस्ट्रल कंपन्याचा जो डिस्ट्रीब्युटर म्हणून आपण काम करतो. आपल्याकडं सब डीलर पण काम करत आहेत त्यासाठी. नेक्स्ट स्लाइड. PVC गटर्स इरोगार्ड ह्या कंपनीचा ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून आपण काम बघतो पश्चिम कोल्हापूरमध्ये. नेक्स्ट स्लाइड. PVC फायबरमध्ये गटर्स आहेत अनब्रेकेबल. सिमेंट शीटमध्ये स्वस्तिक आणि शक्ती या 2 कंपनीचा ॲज अ डीलर म्हणून आपण काम बघतोय. नेक्स्ट स्लाइड. मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आपले जे स्वतःचं प्रोडक्शन आहे. AAC ब्लॉक्स, रेड क्ले ब्रिक्स, कॉन्क्रीट पेवर ब्लॉक्स, कव्हर ब्लॉक्स आणि इंटरलॉकिंग सॉईल ब्रिक्स हे 5 आयटम्स आम्ही स्वतःच्या ॲज अ चिकोडे बिल्डिंग मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड याच्या अंडर आपण हे प्रोडक्शन सुद्धा करतो. नेक्स्ट स्लाइड. AAC ब्लॉक 4 इंची, 6 इंची, 9 इंची सगळ्या साईजेस अवेलेबल आहेत. नेक्स्ट स्लाइड. रेड ब्रिक्स जे भाजी विटा असतात त्या साईजमध्ये पण आपण ह्या ब्रिक्स बनवतो रेग्युलर साईजमध्ये. फक्त हे हायड्रोलिक प्रेस मशीनमध्ये आपल्याकडे बनतं, भाजीव नाही आहे. नेक्स्ट स्लाइड. कॉन्क्रीट फ्लेवर ब्लॉक्स हे पण स्वतःचं प्रोडक्शन ह्या डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. नेक्स्ट स्लाइड. येस, याच्यापेक्षा जास्त आयटम्स आहेत. 200-250च्या वर आयटम्स आहेत आपल्याकडे. जे मेन प्रोडक्ट आहे आपला आपण ॲज अ होलसेलिंग म्हणून काम बघतो ते हे सगळेच आयटम्स आहेत. रेफरन्सेस तुम्हाला काय द्यायचं माहितीच आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र मिनिमम 10 टन क्वांटिटी असेल तर ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण सप्लाय करू शकतो. 2-3 टन 5 टनाच्या अंडर असेल तर 40-50 किलोमीटरचा आपण एरिया कव्हर करतो. सांगायला आनंद आहे की मागच्या आपण मार्केटिंग ऑफिसर आमचा आहेत. मार्केटला 3 ते 4 मार्केटिंग ऑफिसर असतील. त्या 30-40 किलोमीटरमध्ये एक मला वाटतं 20 दुकानं असतील आमची स्टीलची. आमचा स्टेक त्यामध्ये 51% आहे. एवढ्या दुकानामध्ये 30-40 किलोमीटरमध्ये 51% आम्ही मार्केट कव्हर केलेलं आहे. अजून एक 5-10% चान्स आहे आपण वाढवण्याचा प्रयत्न आहेत. सॅटर्डे क्लबमुळे असेल किंवा रोटरीमुळे असेल किंवा बाकीच्या ज्यांनी सपोर्ट केला त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. असंच इथून पुढे आपल्याला सपोर्ट असावा एवढीच अपेक्षा आहे. येस, ते जास्त महत्वाचं आहे ना. लिहून आणलंय कारण बोलता येत नाही ना त्यामुळे. काय ते एवढंच सांगतो राम सरांच्या बद्दल किंवा राम पाटील सर ज्यांनी इथं बिझनेस कोचिंग जे चालू केलं. याच्या आधी हे बिझनेस कोचिंग मला वाटत नाही गडिंग्लज किंवा आपल्या 5-6 तालुक्यात कोणी केलं होतं. याच्या आधी आम्ही ट्रेनिंग्स आणि सेमिनारसाठी भरपूर वेळा बाहेर जातो. अमोल पाटील सर, मी असतील किंवा नाईक सरांना पण माहिती आहे ते पण बाहेर जातात ट्रेनिंगसाठी. काय होतं आपण बिझनेस कोच इथं नसल्यामुळं फरक पडतो. ट्रॅव्हलिंगचा असेल किंवा बाहेरचा. आता आम्ही विनीत बनसोडे सरांच्याकडनं कोचिंग घेण्याचा विचार करतोय. पर इयर पॅकेज त्यांनी 12 लाख रुपये सांगितलंय. मग आपण विचार केला पाहिजे आपल्याकडे बिझनेस कोच इझिली अवेलेबल आहेत आपल्याकडे. तुम्ही त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा तुम्ही ठरवायचं. ह्याच्या आधी हे नव्हतं आपल्याकडे. त्यामुळे प्रत्येकाने वेळेची किंमत असावी प्रत्येकाला. जे ते नॉलेज द्यायला लागलेत 5-10 हजार मध्ये आपल्याला जे आता त्यांनी 8 दिवसात शिकवलं
मला वाटत नाही की 5-10 हजारात कोणीही तुम्हाला हे नॉलेज देऊ शकेल, एवढा वेळ सुद्धा कोण देणार नाहीत. आपल्याकडे ते आता सुरुवात आहे म्हणून आपल्याला इझिली अवेलेबल आहे आणि 2 वर्षानंतर तुम्ही मिनिटावर पैसे घेतील ते, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता जे आहे आता इझिली अवेलेबल आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. 1 to 1 त्यांच्या वेळेत फुकट वेळ मिळाला म्हणून त्यांचे 2-2 तास घेऊन आपण त्यांच्या वेळेची आपल्या वेळेची आपण किंमत ठेवली पाहिजे. जसं राम सरांनी त्यांनी भरपूर शिकवायला लागलेत आपल्याला. आता आज मी जे बोलत असेल किंवा क्लबमुळे असेल किंवा सरांच्यामुळे असेल, आपल्याकडे बाय चॉईस स्टेज डिलिंग आज पण कमी आहे, पण ते शिकलं पाहिजे. पण आपण व्यवसाय करतोय, प्रत्येक वेळी पुढे जायलाच पाहिजे असं काही नाही. पण ज्यावेळी शिकल्यानंतर आपल्याला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे. प्रत्येक वेळी पुढे जाऊन स्वतःचा चेहरा स्वतःला मोठेपणा किंवा फोकसमध्ये आलंच पाहिजे असं पण काही नाहीये, ते पण त्यांनी शिकवले. आपण प्रत्येकजण आज राम पाटील सर, तुम्हाला काय वाटते की त्यांनी कशासाठी शिकवलं असेल एवढं जीव तोडून? वाटते का त्यांनी नक्की आतून शिकवलंय किंवा फक्त पैसे मिळवण्यासाठी शिकवलंय? मनातून शिकवलंय. त्यांची खरंच इच्छा आहे की गडिंग्लज डेव्हलप व्हावं आणि सिस्टममध्ये डेव्हलप व्हावं, हे नक्की कळतंय सगळ्यांना. त्यांनी खरंच आतून शिकवलंय. आपण पण विचार केला पाहिजे त्यांनी एवढे जीव तोडून आपल्याला का शिकवले. जसं तुम्हाला इथं मी 3-4 लोकांना जबरदस्ती करून 5,000 भरायला लावले होते. क्लबमध्ये पण येण्यासाठी जबरदस्ती केली होती, पण रिन्युएशनला जबरदस्ती केली नाही आम्ही क्लबमध्ये. आमचं काम होतं पोचवणं. शेवटी तुमची इच्छा आहे, तुम्हाला काय घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं नाहीये. इथं पण पोचवलं होतं आम्ही जबरदस्ती. तसंच आपल्याला वाटतं की जो मोठा व्हावा किंवा जो आपल्या सोबत आहे त्यानं पण आपल्यासारखं नॉलेज मिळवावं, त्यांना जबरदस्ती इथं पाठवा. बिझनेस 2.0 असेल, 3.0 असेल, यांना जबरदस्ती पाठवा. घ्यायचे की नाही ते त्यांची इच्छा. आपल्याला काय कमिशन देत नाहीत रामसर. अपेक्षा पण करू नये. आपण एक चांगलं काम करतोय एवढीच अपेक्षा. मी किंवा अमोल सरांनी एवढा वेळ का दिला असेल तर आपल्यामुळे कोणाला तरी चांगलं काहीतरी मिळतंय म्हणून वेळ दिला आम्ही. नाहीतर याच्यातनं काय आपल्याला कमिशन मिळत नाहीये. भरपूर आम्ही क्लबसाठी पण माणसं जोडली. राम तुम्हाला पण जबरदस्ती आम्ही आणलं, त्यांच्यामुळे काहीतरी शिकायला मिळेल. त्यांना काय शिकवण्याची गरज नाही, आज ते ऑलरेडी बिझनेस मेंटर आहे. त्यामुळे जबरदस्ती लोकांना इथं पाठवा. कोण नाराज झाला तर काय हरकत नाही, आपण कमिशन घेतलेलं नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या मनाला की आपण कशासाठी केले, निस्वार्थी काम करतो आपण. त्यामुळे विचार केला पाहिजे इथं जबरदस्ती पाठवताना, आणि नक्कीच पाठवा. अजून एक माझी इच्छा आहे, आपल्याला श्रीमंत व्हायचंय, प्रसिद्ध व्हायचं नाहीये. आणि श्रीमंत होण्यासाठी प्रसिद्ध होण्याची गरज नाहीये. लक्षात घ्या, आपण व्यावसायिक लोक थोडेसे पैसे आल्यानंतर मराठी माणसाला तरी जास्त घमेंड असते, 96 कोटी पाटल्यानंतर जास्तच असते. जरा पैसे आले की आपण मावत नाही कशातच. पांढरे कपडे, सकाळ संध्याकाळ स्टाईल मारायचं, चकाटे. हे व्यावसायिक लोकांनी नाही केलं पाहिजे. गाड्या घेताना पण विचार करा, शेजाऱ्याच्या पोटात दुखलं नाही पाहिजे अशी गाडी. तुमची इच्छा आहे मर्सिडीज घ्यायची तर ऐपत पण आहे, पण घेताना साधी गाडी घ्या. कारण आपले शत्रू आपण तयार करू नये. आपल्याला श्रीमंत व्हायचं, आपल्यासाठी व्हायचं आणि कुटुंबासाठी व्हायचं. मी पण त्यातूनच गेलोय. मोठेपणा करायची इच्छा होती. आपल्याला लोकांनी ओळखलं पाहिजे, गेल्यानंतर वाहवा केली पाहिजे. हे प्रत्येकालाच आवडते. तुम्हाला मला असं काही पाटलांना असं काही नाही, सगळ्यांनाच आवडते ते. त्यामुळं माझी एवढीच इच्छा आहे की आपण खरंच पैसे मिळवूया, खरंच श्रीमंत होऊया. विनाकारण मोठेपणा करण्यात काही पॉईंट घालवू नये. आपले शत्रू आपणच तयार होऊ नये. आपल्या समाजात असे संस्कार नाहीत की तुम्ही पण मोठं व्हा, आपण एकत्र मिळून मोठं व्हा, असं संस्कार नाही आहेत आपल्याकडे. आपणच विचार बदलले पाहिजे, त्याशिवाय समाज बदलला नाहीये. आपण ऍज अ व्यावसायिक, ऍज अ लीडर म्हणून आपण बदलणं पाहिजे. आपण दुर्लक्ष केलं तरी हे असंच चालत राहणार आहे. आणि आपल्या इथल्या लोकलच्या लोकांनी, इथं कोण बाहेरचं नाहीये, आपणच आहे, आपल्याच लोकांना सपोर्ट केला पाहिजे. अदर कम्युनिटीमध्ये खरंच स्ट्रॉंग सपोर्ट असतो एकमेकांचा. फंडिंगसाठी त्यांना बँकेकडे जावं लागत नाही, एवढा सपोर्ट असतो. आपण फक्त दिखाव्यासाठी एकत्र येतो असं होऊ नये. आपण आपल्या व्यावसायिकांना, आपल्या लोकांना, जवळच्यांना मदत केली पाहिजे, एवढीच इच्छा आहे.